नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यात आलंय। नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळावर पालिकेनं हातोडा चालवलाय। हायकोर्टाच्या आदेशानंतर पालिकेनं काठेगल्लीतील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवलंय। या दरम्यान धार्मिक स्थळावरील कारवाईआधी रात्री काठेगल्ली परिसरात दगडफेक झाले। वीज पुरवठा खंडित असल्याचं पाहून जमावाने रात्रीच्या वेळी दगडफेक केली। दगडफेकीत 2 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 20हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झालेत। एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाला मात्र त्या ठिकाणी गंभीर अशी दुखापत झाली। काठेगल्लीमधील अनधिकृत धार्मिक स्थळ अखेर हटवण्यात आलं। याआधी नोटीस देण्यात आली, मात्र नोटीस दिल्यानंतर सुद्धा त्यावरती कुठल्याही प्रकारची भूमिका घेण्यात आली नाही। मात्र त्यानंतर आता थेट आदेशानंतर पालिकेने कारवाई केली की दर्गे हटाव मोहीम सुरू केली आज या शहरामध्ये। दर्ग्यांवरती बुलडोजर फिरवणार आजचाच दिवस निवडला, गोंधळ निर्माण व्हावा, आज या शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोजर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोजर मारायचा, हे कसलं लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, आमची तयारी आहे। तुम्हाला वातावरण नासवायचं, वातावरण खराब करायचं आहे, पण ज्यांना देशच तोडायचा आहे त्यांनी दर्गे तोडले, याचं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। आता जर कधी दर्ग्यावर कारवाई केली नाही, यांच्या पक्षाचा प्रभाव कमी होत असेल तर त्या दर्ग्यावर जाऊन यांनी चादर तरी चढवावा, आज म्हणजे तो दर्गा तरी स्वच्छ होईल। चादर चढवू शकतात ते, त्यांना काही वाटणार नाही त्याचं। मी सदर कारवाईचं स्वागत करते माननीय हायकोर्टाच्या आदेशानुसार। आणि त्या ठिकाणी जे काही अनधिकृत बांधकाम करण्यात आलेलं होतं, त्या अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये त्या भागातील नागरिक गेल्या 25 वर्षांपासून स्थानिक प्रशासनाशी लढा देत होते आणि माननीय हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर हे जे अतिक्रमण जे आहे हे काढण्याची कारवाईला सुरुवात करण्यात आली होती।